बोईसर शहरात शेअर मार्केटिंगमध्ये गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रिच टू मनी कंपनीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी मुख्य आरोपी रोशन चंदनलाल जैन याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। आरोपी रोशन जैन याने 2021 पासून बोईसरमध्ये ही कंपनी सुरू केली होती। गुंतवणूकदारांना दरमहा 3 ते 5% इतका भरघोस परतावा देण्याचे आश्वासन दिले जात होते। सुरुवातीच्या काही महिन्यात परतावा देऊन लोकांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर मोठ्या रकमा गोळा करून फसवणूक केली। याविषयी कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिला। आतापर्यंत 14 गुंतवणुकीदारांनी बोईसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारी नोंदविल्या आहेत। प्राथमिक माहितीनुसार ही फसवणूक सुमारे 3,50,00,000 रुपयांची आहे। पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीसह MPID कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी आवाहन केले आहे की ज्या नागरिकांची अशा प्रकारे रिच टू मनी किंवा अन्य कोणत्याही योजनेत फसवणूक झाली असेल त्यांनी त्वरित आर्थिक गुन्हे शाखा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। नागरिकांनी कोणत्याही जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये असेही त्यांनी स्पष्ट केले। RB न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा।